ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायाचा बोध आणि बुद्धीचा संबंध. बोध हा बुद्धीमध्ये स्थगित होणं आणि अंतःकरणाचं परिवर्तन होणं आणि ज्या जगताला सत्यत्व दिले ते सत्यत्व संपणं. जगताच्या सत्यत्वामुळे भय, विकार आणि भीती नाना प्रकार आहेत आणि जगताच्या मिथ्यत्वावरून आनंद आणि धैर्य, स्थैर्य हा विषय ज्ञानाचा झाला. राजा आपला विषय आताचा कर्मानुबंधून मनुष्य लोके आपण म्हणतो ना 15 अध्यायामध्ये. तर कर्मानुबंधोने मनुष्य लोके, पृथ्वीवर हे मनुष्य जीव मात्र प्राणी भरपूर आहेत. फक्त ही येऊन उद्धाराची आहे. बाकी भोगभूमी आहे, पापाचा पुण्याचा जे बी काय भोग असेल ते भोग, ही भोगभूमी आहे. आणि आपल्याला बुद्धी दिली तर ही कर्मभूमी. ह्या ठिकाणी आपण आपला उद्धार करू शकतो, इथे मोक्ष प्राप्त करू शकतो, इथे भक्ती करू शकतो, इथं स्वर्ग वैकुंठ तुम्हाला जिथं जायचं ते जाऊ शकतो. पण नरकात पण जाऊ शकतो ना वाईट वागल्यावर, नाही का? मग तिथं जाण्यासाठी कर्म तुमच्याद्वारे होत राहत. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत कर्म आहे. श्वास घेणं पण कर्म आहे राधा, पाप निहालणं पण कर्म आहे, वाणीचं क्रिया पण कर्म आहे, पायाने चालणं पण कर्म आहे आणि अंतःकरणामध्ये सुख दुःख हे सुद्धा कर्म आहे. होत नाही का सुख दुःख वृत्तीला? कधी सुख कधी दुःख, कधी सुख कधी दुःख. हा, मग सुखातून दुःखातून बाहेर निघणं आणि ते भाव सुख आणि दुःख आहे हे कर्माचं फल आहे. हे जेव्हा त्या बुद्धीला कळतं तर ती सुखाला सोडती आणि दुःखाला तोडती. सोडणं वेगळं, तोडणं वेगळं आणि जोडणं वेगळं. प्रयास लक्षात ठेवा. सुखाला सोडून देते, मला सुख हे नकोय विषयातलं, हे भौतिक आणि संपणार, हे नश्वर, आणि हे ब्रह्मातलं सुख, ब्रह्मजन्य सुख म्हणतात ते वेदामध्ये. ज्या वृत्तीच्या संबंधानं जे वृत्ती सुख दाखवते मायेच्या द्वारे, ते सुख नसतं हे ज्ञानी भक्ताला कळत. खरं सुख माझ्या आत आहे आणि खरं सुख माझ्या अधिकारात आहे. खरं सुख माझ्या गीतेत आहे आणि खरं सुख माझ्या ओवीत आहे. खरं सुख माझ्या संताजवळ आहे आणि खरं सुख माझ्या ग्रंथाजवळ आहे. अन्य सुखाला जागा नाहीये आणि जर मिळालं तर खरं नाहीये. आणि ते सुखासाठी तुम्ही जन्म घालता, हे तुमचं आयुष्य वाया जातं. हे संसार करता करताच ह्या सुखाची धारणा तयार करणं त्याला अधिकारी म्हणतात. आणि हे आयुष्य जगता जगताच अज्ञान सोडणं त्याला हृदयाची अंतःकरणाची पावर म्हणतात. एक शक्ती, पावर म्हणजे शक्ती. आता वीज आली तर ही शक्ती विजेची का तुमची आहे? विजेची शक्ती म्हणून प्रकाश आहे, बरोबर आहे ना? म्हणून ज्ञानाची शक्ती म्हणजे सुख आहे. बोलायचं काय आम तुम्हाला? जर वीज संपली, प्रकाश संपला ना त्याच्यातला, बरोबर आहे ना? तसं त्या भगवंताची अनुभूती, त्या भगवंताची शक्ती आणि त्या भगवंताची प्रतीती आणि त्या भगवंताची अनुभूती जेव्हा हृदय भक्त वृत्ती, तर मग अन्य सुखाची काहीही तृप्ती लागत नाही. अन्य सुख तृप्त करतच नाही तुम्हाला. अन्य सुखात तृप्ती नाहीये. आसक्तीने मिळालेलं सुख तृप्त देऊ शकत नाही. आसक्तीच्या माध्यमातून मिळणारं सुख हे विकारी ते सुख नसतं. पण माणूस तिकडे पळतो ना, मूर्तिमान. पण ज्या आत्मसुखासाठी जे हृदय बनलेलं आहे, जे आयुष्य विणलेले भक्तीला, त्या सुखामध्ये जे मन आतुर आहे, तळमळ करते की मला आत्मसुख भोगायचे, मला व्यापक बनायचे, मला वेदांमधचं ज्ञान घ्यायचे आणि मला साधूच्या संघामध्ये आपल्या आयुष्याचा काल गमवायचा आहे, संसारासाठी नाही. माझ्या आयुष्याचा श्वासाचा काल माझ्या चिंतनासाठी ठेवून, मला आत्मप्रबोधन करून, माझ्या स्वसुखासाठी माझ्या ठिकाणी आत्मभाव जागा होत नाही तोवर मी थांबणार नाही. देहभाव जाणार नाही हे मला कळतं. संपत नाही हे पण मला समजतं. पण संपवणारे साधू मिळाले तर मी त्याला सोडणार नाही हे कळावं, बरोबर आहे ना? की देहभाव, आत्मभाव
ब्रह्मभाव, जगतभाव, ब्रह्मभाव, सुख दुःख भाव, अनंत भाव आहेत तुमच्या हृदयामध्ये, येतात जातात. पण जेव्हा ब्रह्मभाव जागा होतो तर ते भाव जात नाही, येत नाही, बदल होत नाही, आणि वृत्तीत अज्ञान उरत नाही, आणि वृत्ती देहाला शिवत नाही, तिथे जगत भाव उत्पन्न होत नाही. हे गीतेचं फल आहे. हा, वृत्तीमध्ये जगत टिकत नाही, वृत्ती देहाला माझं म्हणत नाही, वृत्तीमध्ये शब्द थांबत नाही, आणि वृत्ती भगवंताला सोडत नाही, वृत्ती आत्मस्वरूपातून निघत नाही, आणि वृत्ती त्या खोट्या पदार्थाला माझं म्हणत नाही. साधा वाटतं पेन घेऊन लिहावं हे शब्द, कोणत्या ग्रंथ? ती वृत्ती, तो भगवंत, ते संबंध, ती वासना, तो अनुभव, ती जिज्ञासा म्हणायला पाहिजे. कोणती जिज्ञासा? की ह्या आयुष्यात आणि ह्या काळात आणि ह्या देहाच्या द्वारे माझं कल्याण आणि माझं सार्थक, यासाठी मी खाली आले, बाकीसाठी नाही. आणि ज्ञानी भक्त निराळा असतो राजा, तो महिमेत असतो, तो बोधात असतो, तो वेदाचा असतो, जगाचा नसतो, देहाचा तर नसतो. ज्ञानी महात्मा अपरंपार असतो, ब्रह्म साक्षात्कार असतो. तिथं वृत्तीचा व्यवहार नसतो, तिथं भगवंताचा साक्षात्कार होऊन ह्या देहाचा बाध असतो. तिथे त्याला फक्त तोच असतो, आणि तो मीच असतो, हा आविष्कार असतो. म्हणून तो ज्ञानी भक्त जगताहून देवाहून महान असतो. ज्याला झेपत त्याने घ्यावं, न त्याने सोडा. खरं झेपत नसेल तर ज्ञान कशाला ऐकायचं? तशी अवस्था तयार करायची. जसं मुलगी अगोदर माहेरी असते तर तिला कोणतं टेन्शन नसतं, न सकाळ घरातल्या रांगोळीचं, ना घरातल्या पूजेचं, ना काय स्वयंपाकाचं, तिला नाही, निर्धास्त असते ती माहेरी. असते की नसते? पण जेव्हा ती सासरमध्ये येते तर निर्धास्तपणा जमत नाही, शिस्त. तसं वृत्ती व्यवहार सोडून भगवंताकडे जावं लागते तर शिस्त. बरोबर आहे ना? आता तुम्हाला एक सांगू लागले, तिला तो पाहिजे. वृत्ती म्हणजे मन, वृत्ती म्हणजे ती अंतःकरणात असलेली, अंतःकरणाची लंबायमान अवस्था. वृत्ती, मन वायूचं बेटा, मन तुमचं नाही, मन तुम्ही बी नाही. हे तर कळत नाही ना भक्तीच्या द्वारे. नाही राधा, मन सांगणं संताचं काम आहे, मन करणं वेदाचं काम आहे, आणि मन संपवणं ज्ञानाचं काम आहे. तू काय का बरोबर आहे? मग जिथं मन संपत, मन तर वायू आहे, प्राण हा चैतन्य, अग्नी. प्राण हा श्वास घेतो ना, प्राण ज्योत म्हणतो ना आपण. केव्हा प्राण गेला असं विचारतो ना कोणाकडे गेलो आपण तर, किती वाजता गेला हो? म्हणजे आतून बाहेर आला, डोळ्यातून, नाकातून, तोंडातून, कळते ना? जीव, साधी भाषा जीव. मग तो जीव, प्राण ज्योत, ती जेव्हा कुडीतून बाहेर पडती, मग ती कुठं जाते माहितीये का? तुमच्या घरातल्या लोकांना, रडणाऱ्या माणसाला दिसते का प्राणज्योत? नाही बेटा, कारण तो वायू दिसतो का तुमच्या नजरेला? वायूचा स्पर्श आहे, वायूचं दर्शन नाही. सांगा, वायू कसा लांब, रुंद, जाडा भरडा आहे? बघितलं कोणी वायू? वायू दिसत नाही, पण वायूचा स्पर्श भोगल्याशिवाय आपला आयुष्याचा क्रम संपत नाही. दिसतो वायू, मग वायू म्हणजे प्राण आहे ना, श्वास उश्वास, ती ज्योत. मग ती बाहेर निघती तर कुठे जाती? विचार केला कधी कोणी? अज्ञानी लोकांची प्राण ज्योत बाहेर निघती, ज्ञानी लोकांची निघत नाही. नाही निघत, निघू शकत नाही. का निघत नाही ते मी सांगते. ज्ञानी महात्म्याचा देह पडल्यानंतर ती प्रणव होत असतो, ओंकार ब्रह्म होतो. ब्रह्म निघाला, जागा कुठं? सगळं जिकडे तिकडे भरले, गडगच्च. कुठं निघते? जिथं आहे तिथे व्यापक बनलं, निघायला कुठं उरलं? उरलेला अज्ञानी जीव उरतो प्राण रूपानं, त्याला लिंग नाही म्हणतात राजा. प्राण पंचप्राण आहे का?
प्राण अपान समान उदान व्यान, इसको प्राण बोलते. मग कोणचा प्राण काय करतो थोडक्यात सांगते, एकच मिनिटात, जास्त विस्तार नाही. श्वासोच्छ्वास करणारा कंठात असतो, तो श्वास घेतो बॉडीला जगवतो. कोणचा प्राण मलमूत्राचा परित्याग करतो. अपान उदान काय असं मला लक्षात नाही. कोणता प्राण अन्नाचा लगदा करून त्याचं पचन करतो. पण जेव्हा प्राणाची शक्ती कमी होते तर अन्न पचत नाही, ढेकरे येतात आणि गुबार बोट होतं, प्रकृती बिघडते. आणि जेव्हा प्रकृती बिघडते तर मग स्पंदन बिघडतात. स्पंदन बिघडतात ना श्वासाचे, मग बीपी हाय होतो ना. मग हाय होऊन गडबड होऊन ते बाहेर निघतो प्राण, त्याच नाव जीव गेला. समजतं का आता? मग एक प्राण अन्नाचा लगदा चोथा चोथा करतात. तुम्ही शिळं आंबट वाळलेलं करपटेलं खातात कडक, पण तितकाच त्याला मेहनत करावी लागते पचवायला. मग तोच प्राणवायू त्या अन्नाचा खाल्लेल्या लगदा करतो, त्याचा रस काढून घेतो आणि चोथा चोथा मलमूत्राच्या द्वारे फेकून देतो. आणि फेकायला पण तो वायूच कामी लागतो. विसर्जन बरोबर की नाही? मग एक वायू विसर्जन करतं, एक वायू अन्नाचा रस काढतं आणि झालेल्या अन्नाचा रस आपल्या शरीराच्या जाळे 72,000 नाड्यामध्ये ते रस पुरवला जातो. तो वायू त्या रसाला घेऊन पुढं पुढं जातो, आजपर्यंत येतो. तिथं रक्त बनतं त्या रसाचं. ते रक्त मेंदूला पुरवायला तोच वायू काम पडतो. मी डॉक्टर नाही, पण आम्हाला शिकवलेले. मी डॉक्टर आहे का? मी बस केलं का मी? पण अध्यात्मामध्ये डॉक्टरचा बाप आहे, ज्ञानेश्वरीत काय नाही. जगात जे नाही ते ज्ञानेश्वरीत आहे, पण ज्ञानेश्वरीत जे आहे ते जगात नाही. समजले व्याख्या? जगात जे एवढी विद्या आहे तेवढी ज्ञानेश्वरीतून आली आहे. जगात जे नाही ते ज्ञानेश्वरीत, आणि ज्ञानेश्वरीत जे आहे ते जगात नाही. आहे का? जगात नाही. मग तोच वायू त्या रसाचा रक्त बनवतो आणि ते रक्त मेंदूकडे जातं, हार्ट मध्ये बनतं आणि मेंदू मध्ये थांबतं. सगळ्या इंद्रियाला तेच वायू पुरवतो. रक्त पुरवठा झाला की माणसाला कोणाला कळत नाही. डॉक्टर म्हणतो रक्त पुरवठा मेंदूचा कमी झाला, सांगते का डॉक्टर? रक्ताचा पुरवठा कमी झाला म्हणून माणूस कळणं त्याला. अवस्था राजा बेकार अवस्था आहे ती, नाही का? कोण समोर कळणं, मी कोण हे कळणं, भ्रांतीच राहत नाही ना त्या अवस्थेत. मग ते वायू कमी पडतो आणि रक्त मेंदूला पुरवठा बंद होतो, तेव्हा शरीर पडण्याची अवस्था आहे. मग आता सांगा बरं, काय सोचावं, काय भजन करावं? तेव्हा त्याला कळतं का मी भजन करावं, का माझ्या पुढे घर आहे, का मी अंतर्नाते, का माझ्या अंगावर कपडा आहे? कळतं त्या माणसाला? मग त्याच्या आधी आपली बैठक बसावी, ते सगळं काम उरकावं. मग कडपड नका हे कसा. आणि हे कळतं का सगळ्या बायाला? कळतं वय नाही कळत राहता. संसार कळतो, मोह कळतो, घर कळतं, वाटी चमचा हे कळतं आपल्याला. म्हणजे आसक्ती आहे आपल्याला, विरक्ती नाही. आणि विरक्ती वाचवणे ज्ञानाशी तज्ञच नाही. विरक्ती वाचवणे ज्ञानाशी थांबतच नाही ज्ञान तिथं. विरक्त म्हणजे वासनाचे उत्पत्ती रहित अंतःकरण. ज्या हृदयामध्ये वासनाची उत्पत्ती होती ते हृदय भगवंताला अर्पण केलं, तर हृदय भगवंतात विलीन झालं. आणि ज्या भगवंताच्या आत ते समाविष्ट केलं तर ते हृदय राम झालं. आहे का आसक्ती? रामाची प्राप्ती झाली ना, आसक्ती कुठे? आता पुढचं आहे का? तुम्हाला मी सांगितलं होतं की कर्मानुबंधोनी मनुष्य लोके, कर्माचं बंधन आणि कर्माची निवृत्ती, कर्माची स्थिती आणि कर्माचा संबंध, कर्माचं फल आणि कर्माचा कर्तेपणा. आता आधी बोलूच ना, आपण वेळ जमा झाला आपल्याला, आपण बोलू लागलो. लिंक उघडल्या. कर्माचा संबंध म्हणजे काय? मी जर असं म्हणते तुम्हाला म्हणू शकत नाही मी, पण जर विचारलं कोणी आपल्याला की कर्माचा संबंध आहे तुमचा का नामाचा संबंध आहे का भगवंताचा संबंध आहे, पुन्हा संबंध केला तुम्ही, काय बोलतायत नाही राजा आपल्याला. खरं सर सारखा आपण मी कर्म करतो ह्याच भावने जगतो ना आपण. कर्म माझ्यामुळे होतं आणि मी कर्माचा करताय, हे करते पण आहे अहंकार आहे.
आणि अहंकार हा अविद्येचा आविष्कार आहे आणि अविद्या ही अनादिकालचा तुमच्या हृदयाला डाग आहे. तो तुमच्या सोबत राहतेच, जात नाही. अविद्या ही अनादिकालापासून ही तुमच्या सोबत आहे. म्हणून जीव ब्रह्माचा भेद, हे 5 भेद अनादि पदार्थ आहेत. ब्रह्ममायेचा संबंध, जीव ईश्वराचा भेद. जीव, ईश्वर आणि भेद 3 पदार्थ. एक जीव, एक ईश्वर, या दोघातला भेद 3 पदार्थ. माया, ब्रह्म, 2 पदार्थ, त्याचा संबंध. माया ब्रह्म संबंध झाल्याचं जगत नाही, व्यवहार नाही, काहीच नाही. मग हे 5 पदार्थ अनादिकालापासून आहेत. आणि ती माया म्हणजे अविद्या, आणि अविद्या म्हणजे देहाचा मनाने केलेला संबंध. अविद्या म्हणजे काय? काही मोठं अवडंबर नाही देहाचा मनाने. बस ते मन देहाला माझं म्हणतं. साधी भाषा राधा आमच्या वेदांताची. तुमची गीता अवघड आहे. आमच्या वेदांत, आमचे ज्ञानेश्वर फार सोपी आहे, सुलभ आहे. अगदी सहज कळत आम्हाला. गोवी कळावी म्हणूनच माऊली पुन्हा खाली आले की माझे लेकर उपवासी राहिलेत. गीता सांगून मी उद्धार नाही. हजारो जन्म झाले, मुक्ती नाही, बुद्धीमध्ये पद बदल नाही. माझी गीता जास्त लोकांना अवगत होत नाही, म्हणजे कळत नाही. म्हणून पुन्हा कृष्ण परमात्म्याला माऊलीचं रूप घ्यावं लागतं. हे चुकीचं नाही बेटा. आता ऐका, माऊलीचं रूप घेण्यामध्ये कसं घेतलं आणि आळंदीतच का राहिली माऊली? ऐका, 2 मिनिटं सांगते. कृष्ण सॉरी आपले शंकर पार्वती विमानातून जाऊ लागले. चलता चलता आळंदी गावाला, आणि या माऊलीचा अवतार होणार होता. ही जागा शंकरा, कारण शंकराचाच अवतार. ज्ञान म्हणजे कोण आहे? आपले तत्व महादेव, सबदेवंगा बाबा, त्याचं नावच महा आहे. राधा सांगा बरं, विष्णुदेव महा आहे का नाव? महादेव रुद्र तत्व आहे. ते नाव घेऊन आले संहार करायला. दुसऱ्या देवाला संहार करायची ताकदच नाही. ऐका, कुठे बसलाय स्मशाना? इथे वैराग्य बसला का पार्वतीच्या पायापाशी? विष्णू लक्ष्मीच्या पाशी. कुठे लक्ष्मी? पायापाशी आहे. आणि शंकराच्या पायापाशी का पार्वती? हा. मग असं करता करता ते विमान जाऊ लागलं. आळंदीच्या ठिकाणी आलं, आणि ज्या ठिकाणी समाधी बांधली विमान खाली आलं. पार्वती म्हणजे देवा कशाला इकडं? प्रत्येक काय म्हणली तर तुला ग बस म्हणून तुला सांगतो पुन्हा. ती थांबली, ते खाली उतरले, आणि जिथं समाधी घेतली तिथं गडबडा डोळ्याने 84 सिद्धाचा सिद्ध भेट मिळा. त्या तिथं ऋषी म्हणून तपस्या केली जागा. सिद्ध लोक होऊन गेले त्या आळंदीमध्ये. त्याच्या जागोजागी पुण्य नगरी आहे. इंद्रानं तप केलं, इंद्रायणी. इंद्रायणीचं नाव कशामुळे? इंद्रानं हजारो तपस्या केली. साधू हजारो ऋषी मुनीस तिथं तपस्या करून गेले. 84 सिद्ध वेट मळा. मग त्या जागेवर आले, शंकरांना डोळायले. पार्वती हसायली. देवा काय झालं मुली, कमून डोळायला गडबडायला लेकरासारखं? नाही ग म्हणे, तुला माहित नाही, महायोगी इथं समाधी घेणार आहे. ही जागा ते ना आधीच ठरवलेली आहे शंकरानं. आणि मग तिथे लोळून विमानात बसले. ही आळंदी म्हणतो, पुण्याला पुण्यनगरी म्हणतात. कारण ती जागा त्याच्या लहरीत आहेत ना. धर्म आहे ना काहीतरी पुण्याला. जे मुंबईला ते पुण्याला आहे. मुंबईला आहे मुंबई, पण पुण्याला माऊली थापते. मग त्या माऊलीचं ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. आता कर्मानं बंधोनी मनुष्य लोके. कर्माचं बंधन कसं होते भगवंतानं सांगितलं. केलेले कर्म इंद्रियाचं आहे प्रकृतीच्या द्वारे. प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे. कर्म कोण करतं? प्रकृती. तुम्हाला एक प्रश्न करते राधा. प्रकृती जो जड आहे, पंचमहाभूताचं 25 तत्वाचं हे भांड आहे. मग ह्या भांड्याने प्रकृती म्हटले, आणि ती चालवणारा पुरुष म्हटले. मग प्रकृती जड आहे, तर पुरुषाची सत्ता तिने घेतली. प्रकृती पुरुष एक झाले. देव देवी अमृतानुभव तुम्ही ऐकला नाही? देव म्हणजे तो, देवी म्हणजे प्रकृती. नाना रूपाने तिला वर्णन केले. प्रकृती पुरुष वेगळं, देवदेवी वेगळं, असं त्याचे नाव आहे. अविद्या हे वगैरे. तर
ती जड प्रकृती पंचमहाभूत म्हणजे हालचाल आहे का, पाणी, पृथ्वी, वायू, तेज, आकाश, हे भूत आहेत. हे भूत आहेत ना. पण त्या भूताला व्यवहार करणारा तो आहे. कारण स्वतः भूताला कळत नाही काय क्रिया करावं. पाय जड आहेत ना. मग पायाला कुठं जायचं ती बुद्धी सांगते. आणि बुद्धी ही तेजाची अग्नी आणि त्याचा संबंध आत्मस्वरूपाशी आहे. कारण अंतःकरण आत आहे, पाठीमाग परमात्मा, पुढे देह आहे आणि मध्ये अंतःकरण आहे. अंतःकरणाला पुढे देहाकडे जायचं तर ते अंतःकरण परमात्माकडे न्यायचं हे तुम्ही ठरवायचं. आहे त्या बात समज में. अंतःकरण आता हे फोन मध्ये तुम्ही तिकडे मी इकडं, मग अंतःकरण मध्ये आहे आणि अंतःकरणाच्या पाठीमाग आत्मा परमात्मा जे बरोबर. मग काय म्हणायचं ते म्हणा, ईश्वर म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. तर ह्या देहामध्ये त्या ईश्वराला कुटस्थ नाव आले, प्रकृतीला आधार म्हणून पुरुष नाव आले, जगताचे सत्ता तिथं आहे म्हणून त्याला ब्रह्म नाव आले आणि त्याच्या शक्तीमुळे प्रकृती हालचाल करते म्हणून त्याला ईश्वर नाव आले. त्या शक्तीनं ही प्रकृती कार्यरत होती. ती सत्ता आपल्याकडे देती. जसं नवरा कमवतो पण बायको पगडा करते. समजून घ्यासाठी बोलतो, मला कानाचं वैर नाही. कमवतो कोण तो आणि पगडा कोणाचा हिचा. ही कमवती का, तिला अक्कल आहे का कमवायची, आहे ना? नाही. कबूल करायचं बायानं. बायाचे दोष, बायाचे चूक हे कबूल करायचीच. मग कमवतेची असती आणि ही माझं म्हणते घर. मालकीन होती ना दारदी, होत नाही का? का होती तर तिनं त्याचा संबंध केला. मला हे सांगायचं, बाकी मला सांगायचं नाही. संसार म्हणाले तुमच्या झाले कमी. मग त्या प्रकृतीनं पुरुषाचा संबंध केला म्हणून मालकीन झाली. तुम्ही त्याला वरलं ना राधा, माझा आहे तो. तस त्या प्रकृतीनं त्या पुरुषाची सत्ता घेतली. कारण संबंध आहे दोघांचा. संबंधासह संबंधीचा अध्यास वेदांत शास्त्र कोणा सांगतो मला, विचारसाचा विषय हा. संबंधासह संबंधी, संबंधी आत्मा, संबंधी देह. वृत्तीने संबंध केला, परमेश्वराचा केला नाही, उपाधीचा केला. वृत्ती अंतःकरण, तिथे उत्थान पावतं मन, ते प्रगट झालं. कुणी केला? भगवंतानं केलं. वृत्ती तयार झाली, पण वृत्तीचा व्यवहार हिनं केला. कारण व्यवहार करायला तो आहे आणि अव्यवहारित तो आहे. शक्ती त्याची आहे, व्यवहार तिचा आहे. शक्ती त्याची, व्यवहार तिचा, संबंध मायेचा, दिसणं जगताचं, वासना पापाची, निवृत्ती अज्ञानाची आणि स्थिती बोधाची, शक्ती वेदाची, अनुभूती आनंदाची, प्राप्ती ईश्वराची, एकता त्या परमात्म्याची. ह्याला बघितलं, बाबाला बघितलं, मला कळाले बाबा बसले पलंगावर. मी आली दिसले नाही बाबा कुठे. त्या मनाला नाम बुद्धीला कशाला बी आहे, एकच आहे, नाव वेगळे. मग तिला कळतं, मला दिसलंय बाबा खाली आल्या. मी म्हणलं राधा बाबा कुठे गेले, थोडं फिरायला. मग हे कळणं वृत्तीचं नाही बेटा, कळणं त्याचं व्यवहारीचा. तुम्ही माझच म्हणता मला आपण आलं, मी केलं, सगळं डोक तुम्ही ओझं घेता का राधा? म्हणून दुःख आहे. काय घ्यायचं ओझं? सगळे त्याची सत्ता, त्याच्या विना काही नाही. तर तुमचं काय? तुमचं आहेच का? तुम्हाला सत्ताच नाही, बोला. मग जेव्हा मनाला ज्या कळतं, हा जगत, हा नातं, ही वस्तू, हा फोन, हा ग्रंथ, हा देह, हे सुख, हे दुःख, हा पदार्थ, हे जे कळणं म्हणजे चित्रूप आहे. आणि कळणं त्या भगवंताचं आहे, व्यवहार त्या मायेचा आहे आणि संबंध दोघाचा आहे. कारण ब्रह्म माये संबंध अनादिकालचा आहे. तुम्ही नाही केलं ते, बरोबर आहे ना? कारण त्या मायेनं, त्या विद्येनं त्याचा संबंध केलेला आहे ईश्वराचा आणि त्याच्या शक्तीनं ती व्यवहार करती. प्रकृती तिथे प्रकृती घ्यायचं, भगवंताकडे गेली तिला माया म्हणायचं. ही उपाधी, आपली उपाधी अविद्या आहे. मूत्र, रक्त, मांस, हड्डी, त्वचा ही आपली उपाधी घाणेरडी, पण त्याची शुद्ध आहे भगवंताची.
तू विउपादित आणि मी विउपादित, वेगळा कुठे रे? तू कुठं आला? उपाधीतून आला. जीव शिव दोन्ही एक रूप झाले, मुळीचे संचले जैसे तैसे. एक रूप कवा झाले? त्याला कळालं मी तेच आहे, जैसे तैसे. तू तसा, मी जैसे तैसे. शब्दावर भर द्यावा लागतो, म्हणून अध्ययन करावं लागतं, म्हणून साधुपीठ थांबावं लागतं, म्हणून श्रवण करावं लागतं, म्हणून वेदाकडे जावं लागतं, ओवीचं रहस्य ध्यान उघडावं लागतं. मुळीची संचले जैसे तैसे, जीव शिव दोन्या तरंगा. पाण्यावर दोन तरंग आले, एक मोठा तरंग, एक छोटा. आम्ही ते छोटी न देव भगवंतापेक्षा माया मोठी न, कारण मायेच्या द्वारे ते व्यवहार करतो. कोणत्या भक्त कसा, कोणता जीव कसा, कोण पाप करायला, कुणाला वर आणायचं, कुणाला ठेवायचं, कुणाला मारायचं, कुणाला संपवायचं, कोण काम करतं? ईश्वर करतो, मायेच्या द्वारे करतो. तिला करायला लावतो, तो भक्त बघतो, तो करतो. मग ज्या ज्ञानी भक्ताला तो कळाला की जे चैतन्य घन परमात्मा मायेच्या द्वारातून कार्य करतो, आणि हे आहा मी पण परमात्माच आहे, पण मी अविद्येत आलोय, मला जगताचं ज्ञान नाही, मला देहाचं भान आहे, मी क्रोधात आहे, मी भगवंतात कुठे, मी जगतात आहे, मी ईश्वरात कुठे, मी देहात आहे, परब्रह्मात कुठे, मी स्वानंदात कुठे नाही. सोला सोचा आनंद स्वानंद. इथं कृष्ण राम सगळे बर का, त्याला भिन्न करू नका. सो मध्ये परमात्म्याच्या अनेक रूपाचा विस्तार आहे. एकाची भक्ती केली तर नाना रूपाला पावती, म्हणून ज्ञानी भक्त सर्वात श्रेष्ठ. कारण त्याची भक्ती मुळातून आहे. सगळे देव तिथं आले, जिथून नाना देव झाले तिथं तो आला. आता नाना देव कसाला? नाना साधनाच्या केला खटापटा, न तरी न तो पावे त्याच्या दारवंटा. साधना केली पण ते प्राप्त झाले नाही, ते दरवाजे पण गेले बाहेर होत दाराच्या आत. देवपुडीकडे दरवंट्यामध्ये येत वरवंटा हे दरवाजा. नाना साधनाच्या केल्या खटापटा, न तरी तो पावतो त्याच्या दारवंटा. मग साधनानं पोहोचतो का ज्ञानानं पोहोचतो? हे कळायला पाहिजे जगतातल्या जीवाला. हर एक जीवाला कळायला होतं की भगवंतापाशी बुद्धीला पोहोचणं आणि तिचं आगमन ज्ञानाकडे होणं आणि ती स्वयंभू परमात्म्याशी एकरूप होणं हे ज्ञानाचा मार्ग आहे. ती त्या वेदाकडे जाती आणि भगवंत होती. सुखरूप बनती, प्रारब्ध संपत, कर्म जळत, पाप संपत आणि भेद मावळतो आणि तो आकळतो, तो प्रगटतो. भेद संपल्याशिवाय तो भेटत ना राजा नाही. तुम्ही महार सोडल्याशिवाय इथं आला का? हे सोडल्याशिवाय महारला गेलात. आपण गांधीला बदला गेले, सोडले की धर्मवाद नाही सोडवच लागला. मग ह्याला सोडल्याशिवाय ते कसं मिळेल? साधं तुम्हाला हे गाव सोडून तिथं जावं लागतं, मग त्याच्या गावात जायला हे ध्येय लागतो का? ह्याच्यातून तप लागतं, हे नाही ना. मग ह्याच्यामध्ये स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण, परमात्मा, आत्मा ह्याचं मिलन करणं, वाक्यात लक्षणा, महावाक्याचं ज्ञान, जीव ब्रह्माची स्थिती, जीवाची व्याख्या, शिवाची व्याख्या, जगताचं रूप, वृत्तीचं निरूपण, वेदाची उत्पत्ती, अभेदाची स्थिती, हे कोण सांगतंय? आमची माऊली सांगते. राजा सांगती, सांगायसाठी झाली की जे वेद आहे ते श्वासातून आलेत. ऐका आता, वेद कुठून आले? श्वास. भगवंताने श्वास घेतला, त्यातून वेद प्रगट झाले, 4 वेद. मग वेदाचं ज्ञान गहन आहे, संस्कृत भाषा. मग ते वेद कळलं, उपनिषद, ब्रह्मसूत्र, भाष्य. मग ते वेद ब्रह्मसूत्रात राहते, पुन्हा भाष्य झालं, पुन्हा उपनिषद, उपनिषद 1000 प्रकारचे उपनिषद. पण त्याचा अर्थ मी कुणाला काही कळलं, सूत्राचं ज्ञान नाही, उपनिषदाचं ज्ञान नाही, भाष्य
ते बी ज्ञान नाही. मग उपनिषद आता त्याच्यातून गीता आली, अति बी कळलं. सुपनिषस्तु ब्रह्मविद्यायां, सुपनिषस्तु म्हणजे उपनिषदातून आली. सुपनिषस्तु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण संवादे पुरुषोत्तम योगे पंचदशाध्याय म्हणतो ना आपण शेवटी. मग ही कुठून आली? उपनिषद. उपनिषद कुठं आले? वेद. आणि मग हे ज्ञानेश्वर कुठून? गीता. उपनिषदून गीता आली. गीता कळणं म्हणून ओवी आली. आता ओवी कळणं हरिपाठ झाला. आता हरिपाठ कळणं जल मन मृत्यूला पा. आणि मग हे म्हणा तोच हरी आत्मरूपाने तुझ्या जवळ आहे आणि ते तुझं रूप आहे. हरी हरी म्हणा बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करता हरी बोला. हरी बोला जनी, हरी बोला जनी, एका जनार्दनी हरी बोला. हरी बोला ही सुरुवात आहे आणि हरीची प्राप्ती हा उच्चांग आहे. हरी बोला सुरुवातीला म्हणजे तो कळल. हरी हरी म्हणण्यानं पुण्य आणि हरी कळणं हा मोक्ष आहे. नाम आहे ना ते, त्याचं ज्ञान वेगळं, त्याचं नाम वेगळं. दोन्ही एक करू नका. खिचडीत आलू बटाटे टमाटे सगळे एक करता तुम्ही, पण तसं नाही. नाम ही भक्ती आहे आणि ज्ञान ही शक्ती आहे आणि मोक्ष हा तृप्ती आहे आणि साधू हा सुखाची संपत्ती आहे. काय सांगितले? नाम भक्ती, ज्ञान शक्ती, साधू मोक्षाची संपत्ती. इथंच भेटते मोक्ष. मोक्षाची पण गरज नाही, ज्ञानाचा लग्न मोक्ष पण देतात ते. म्हणूनच नामदेवरावाला हकललं ना राजा पंढरपुरातून. औंढा तिथं स्वामी मंदिर तिथं. ते म्हणले मला देव बोलतय, मला देव बोलतय, मला देव बोलतय आणि मी देवाचं नाव घेतो आणि मी तसं आवडताय. अरे हे नाव जरी घेतलं त्याची प्राप्ती नाही तुला. त्याची भक्ती, त्याची ओढ, त्याच्यावर मन. पण तू आणि मी इथे भेद नाही बेटा. तू आणि मी, पण तू मी माझी वृत्ती बेटा. तू आणि मी त्याच्यामध्ये कोण आहे? वृत्ती आहे. मन आहे, मन ते उरतंय. पण ज्ञानामध्ये मन नाही उरत. दोघं येतात. कुठं मन आहे? मन हे राम झाले, मन हे राम झाले. त्याच उत्तर आहे अंतर बाहेर रंगून गेले रामाची. त्याला आत राम बाहेर राम रंगून गेलं रामात. कुठं उरलं? मग त्याला ओळखून भक्ती वेगळी, ओळखताना वेगळी, ओळखल्यानंतर वेगळी. जेव्हा भक्ती आपण त्याची करतो तर भक्तीमध्ये त्याचं अंतर, आपलं अंतर थांबत नाही. भक्ती भेदाविना होतच नाही. हे वेद सांगतो हातवरी करून. आम्ही नाही सांगत. आम्ही कोण सांगणार आहे? भक्ती करायला दोघातला अंतर लागतं. कारण दोघांच्या भेदातच भक्ती होती देवाची. त्याला आवडतं म्हणतो तो आकारात आलाय ना. त्याला प्रेम सुख घ्यायचं असतं भक्ताकडून. माझं सुख मला भोगायचं म्हणून जगत उत्पन्न केलं, आमचा जीव घेतला. ते म्हणते ईश्वर मला माझं सुख भोगायचं होतं बाप्पा. मन अनाधिकाराचे सृष्टीचा क्रम सांगता येत नाही. खरं सृष्टी कशी उत्पन्न केली तर जीवाचं कर्म येतं. पण पहिल्या सृष्टीचा क्रम सांगू शकत नाही आणि जीवाची उत्पत्ती माहित नाही. अनाधिकालचा भेद सांगता येत नाही आणि परमात्मा आपल्या सुखासाठी प्रगट झाला हे आपल्याला कळत नाही. माझ्या सुखाचा भोग घ्यायचा आहे मला. मग ते भक्तीत सुख, भक्ताचं सुख त्याला आवडतं म्हणून पाठ बघतो पंढरपुरात. दिंड्या पताकाचा सोहळा, काय मृदंगन, काय निनाद, राम कृष्ण हरे. लाखो लोकांची वाट बघतो, कटेवर हात ठेव. नाही बघत का? तेवढ्या लोकांना सांभाळतो वारीत जाऊन. त्याला आणतो पंढरपुरात, खाऊ पिऊ घालतो, एक तरी बसतो. पण त्याची प्राप्ती हा भाग आणि त्याला ओळखून भक्ती करणं उच्चांकाची भक्ती.
बघतो भक्त पुढे आला की पांडुरंग वागतो खाली, वागतोच. कसं वागतो ऐका. आपण आलोत आपल्या घरात, आपल्याकडे कुणी एक मंत्री आला की आपल्या बहिणीचा किंवा आपल्या जावाई का भाऊ वगैरे, तर आपण कसं करतो घरात, लय मोठा मंत्री, लय मोठा म्हणतो. तो सोडून लय मोठा झाला. कसा मोठा झाला ऐका. भगवंत प्रगट होतो मायेच्या द्वारे, आणि अज्ञानी भक्त मायेला ओरडून पुढे जातो वेदाच्या द्वारे. दोन गोष्टीसाठी बोलायला जास्त. भगवंत साकार होतो मायेच्या द्वारे, त्याला साकार व्हायला बाहेर येता येत नाही, कारण त्याला व्यवहार करता येत नाही. निर्व्यवहार, निर्विकार, निर्व्यापार, तीन गोष्टीने बांधलेला आहे. निर्व्यवहार, निर्विकार, निर्व्यापार. व्यापार कसा करली बाहेर येऊन त्याच्याशिवाय? मायेच्या द्वारे तो सगळं जगताचं सूत्र हलवतो. मग त्या मायेच्या द्वारातून तो प्रगट झालाय. मग तो खरा कुठे? खरं आहे का ते? उपाधीच्या द्वारे आला ना ते, आणि ज्ञानी भक्त उपाधीचा निराश केला, वाद केला. जगत कुठे त्याला? तू आणि मी नाहीच त्याला, कारण त्याला माया अविद्या सगळी सोडून मूळ अधिष्ठान तत्वाकडे गेला. सगळा तोच झाला. कुठं जीवन शिवन, कुठं पांडुरंगन, कुठं देवन, कुठं भक्ती, कुठं वृत्ती, कुठं विकार, कुठं व्यवहार, काहीच नाही. सगळा तोच. भक्त बी तोच, भगवंत बी तोच. कारण त्याने स्वतःची उपाधी सोडली ना. स्वतःची उपाधी बाधित झाली आणि भगवंताची उपाधी त्याने ज्ञानानं भिन्न केली. स्वरूपाची ओळख केली. अधिष्ठान सत्ता प्रगट झाली. जीवा शिवाची एकता झाली. कुठे भगवंत बाजूला आहे? त्याच्या सोबत आहे भगवंत. भिन्न राहूच शकत नाही, त्याची ताकदच नाही. कस काय राहिली भिन्न ते? ऐका, पाण्यात साखर टाकली आणि घंट्याने साखर बघितली, सापडती? जसं साधं पाणी, साधी साखर आहे, तर ते पाणी साखरेला एकरूप करतं, तर आमचं वेदाचं ज्ञान बुद्धीला एकरूप करत नाही. मग ज्या पाण्याला साखर शिवली तर ती साखर साखर पाणी झाली. ज्या बुद्धीला ज्ञान शिवलं ती बुद्धी ब्रह्म झाली. उरली का बाजूला? भेद आहे का उपाधीचा? परिच्छिन्न भाव आहे का? वेगळा 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 कुछ नाही वेगळा, सब में ओच आहे. मग ही अवस्था भोगणारे ज्ञानी महात्मे आहेत. ते भगवंताला भिन्न करत नाहीत. त्यांच्याहून भगवंत भिन्न उरत नाही. तिथं भेद उरत थांबत नाही, कारण भेद राहतच नाही. ज्ञानानं अभेद प्राप्त होतो. म्हणजे सर्व तोच आहे, सर्व तो मी आहे, आणि माझ्या विना जगत नाही. मी परब्रह्म आहे, मी देह नाही, पंचमहाभूताचा साठा माझा नाही, आणि ते माझा संबंध उरला नाही. याचा संबंध सोडलाय ज्ञानानं. संपूर्ण वृत्ती तिथं राहत नाही देहाकडं. वृत्ती भगवंतात विलीन आहे, तेव्हा त्याचा देह पडलाय. मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, संते केले अमर. मला अमर केलं. माझं मरण मारलं अज्ञानाचं. मरण माझे मरून गेले, संते केले अमर. माझं अज्ञान जेव्हा मेलं तेव्हाच माझा देह पडला. प्रारब्ध उरला म्हणून हे टाकलं. प्रारब्ध संपले घे पडते. पण जेव्हा माझं संतान अज्ञान मारलं तेव्हाच मी मेलं, उपाधीतून बाहेर आलो. संतान अमर केलं. मला मृत्यू नाही, मला जन्म नाही, मी देह नाही, माझी वृत्ती नाही, मला जगत नाही, मी जगदीश्वर झालो. जगताचा वाद आहे. दिसणं जगत हा भ्रम आहे. वेदांताचं ज्ञान आहे, गहन आहे. जगत दिसतं म्हणजे काय? तो असतो म्हणून जगत दिसतं. तर तो नाही तर जगत पण नाही. जसं माती नाही, मडकं नाही, सोनं नाही, अलंकार नाही, परब्रह्म नाही, जगत नाही, आत्मा नाही, देह नाही. माती नाही, मडकं होईल. मग परमात्म्याची सत्ता नाही, जगत होईल. राधा, तुमचं ज्ञानाची बैठक कमी आहे, अभ्यास कमी आहे, अध्ययन कमी आहे, आणि मी चूक बोलत नाही, आणि मी कुणाला भेट नाही.
तुम्हाला ते पण माहिती, बरोबर आहे का चूक आहे? मान्य. हा, मग जिथं विवर्तवादाची मांडणी तुम्हाला कळत नाही, जगत दिसत का? गुरुजीला प्रश्न उत्तर यायचे पत्र. गुरुजी एक विचारायचे का? अरे ज्या अंधारात दोरी पडली होती रज्जू, साप वाटला अंधारानं, साप होता का? साप दिसला नाही का? साप नव्हता हे उलटानं सांगितलं, आणि साप होता हे अंधारानं दाखवलं. साप कोण दाखवलं? अंधारानं. साप कधी गेला? उजेडानं. एकच घ्यायचं, दुसरं घ्यायचं नाही. मोठी ज्यानं दाखवला ते अंधार, आणि ज्यानं साप संपला ते उजेड. आणि दोरी ना कुठं साप आहे, अरे भगवंत आहे ना कुठं जगत आहे. पण ही स्थिती नसते आपल्यामध्ये, कारण आपण उपाधीला धरतो, अविद्येत राहतो आणि जगताला पाहतो. जगत नव्हे अवघा जनार्दन, जग नव्हे अवघा जनार्दन. अभंग मुलांना कळतं का? अभंग पाठ केला जनार्दन दिसतो का? सुरुवात कुठेतरी करावं नाही अशी आपल्याला त्याच्यात समरस व्हायचा. आता आज नाही होणार, उद्या नाही होणार, परवा होईल, तरवा सुरुवात असं नाही समजणार ना. ऐकल्याने कसं प्रयत्न करावा लागेल, आपल्याला वैराग्य धारण करावं लागेल, अध्ययन करावं लागेल, मनाला सांभाळावं लागेल, त्याला दाबावं लागेल, त्याला ह्या चौकटीत आणावं लागेल, त्याचा क्रोध जाळावा लागेल, त्याला ईश्वराच्या सत्तेत थांबवावं लागेल, ते मन राम बनवावं लागेल. सुट्टीमध्ये आपण ती गोष्ट पीठ बसवली की वाचन करून मनाला जनार्दन. ऐका पुढे सांगते, माये जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. एका जनार्दनी. हा, शेवटचं घेते, चैतन्याची शोभा शोभत असे. वारकरी नाचून म्हणते, पण चैतन्याची शोभा म्हणजे जगत आहे, त्यांना पटवून देणारे संत नाही भेटले. चैतन्याची शोभा शोभत असे, ऐक नाही वाक्य. हा, मग चैतन्याची शोभा म्हणजे काय सांग बाबा? इथं का आपण पाठ करणार आहे ना? आता वासुदेव गातो वासुदेव मी ऐका, डोळे झाकून रात्र करू नका, काळ करीत बैसला से लेखागा, तुम्ही राम राम म्हणाली. राम राम म्हणा, तुला काळ खाऊस तर राम म्हणा आणि राम व्हा. नुसतं म्हणा म्हणून नाही म्हणले, पुन्हा राम व्हा. राम म्हणण्यातून राम होता येत, नाहीतर राम नाही म्हणल्या हा राम म्हण होता. पूर्वजन्मी पाप केले देव विस्तारिले, विषय सुख नाशिवंत, सीता तिमिर कुंदने 84 लक्ष योनी, सीता दुःख भोगिले. 84 लक्ष फिरलो मी, सांगतोय ते दुःखच भोगलं, पण आता दुःख नाही आणि योनी नाही आणि 84 लक्ष नाही, कारण तुझी भेट आहे, तुझी ओळख आहे, तुझी प्राप्ती, तुझं सान्निध्य, तुझं ऐक्य आहे. आता 84 लक्ष योनी नाही. ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे, धर्म जागो सदैवांचा जो परोपकारी, आंधळ्या दृष्टीने तो त्याचे नाव मी उच्चारी. साधू संत माय बाप तीही केले कृपादान, पंढरी यात्री नेले घडले चंद्रभागे स्नान, पुंडलिक वैद्य राजे डोळा घातिले अंजना. राजा कुठे घंटे ज्ञान होत असते का? 3-3 घंटे मान पुरत नाहीत बोलायला. चिंताचे भवे तया चैतन्याचे धावे, कारण मानाची तयारी नाही. दान देई भगवंता. दान मागायला, दान देणं वेगळं ब्राह्मणाला आणि दान मागणं वेगळं. ज्ञानाचं दान. तू समोर ये, ज्ञान दे, अज्ञान हरून घे. मला टाकता येत नाही, तुझी ओळख होत नाही, तुझं सोकी बघता येत नाही. आता माझी करी चिंता, दान देई भगवंता. पुत वित सुटुटली लागावळी, निष्काम झालो देवा, होते माझे कपाळी. सगळं संपलं प्रारंभ. पुत वित गोत माय, तुटली ही लागावळे.
पुत्र म्हणजे पुत्र, वित्त म्हणजे पैसा, गोत म्हणजे गणगोत आणि माय म्हणजे जन्मदिरी. तुटली लागावळी निष्काम झालो देवा, होते माझे कपाळी आता माझी करी चिंता, दान देई भगवंता. अशी हिरेत वासुदेव राधा वा 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 असं नाही का तू सांगते. पण त्याचा अर्थ कळला तर मग बघायचं कामच नाही. बेधुंद लय मस्त. पण काही काही वासुदेव असे होईल ना कळतच नाहीत काय. कृत्यकृत्य झालं ज्याला मारले ते वाव. असे खूप असे गूढ रहस्य गवळणी पण खूप आहेत. की मी माझं जे ब्रह्मसूत्र ठेवण्याचं जे एक विचार होता की सगळे लोक या आणि काकडा बी ऐका, चिंतन बी घ्या, एकत्र राहा, 8 तास आले कपाळ सोडून टाकलं ते. आता माझी करी चिंता, दान दे भगवंता. तू चिंता करणार आहेस आणि तू ज्ञान देणार आहेस आणि तू मला जवळ घेणार आहेस, माझं दैन्य फेडणार आहेस, माझा भेट टाकणार आहेस, तुला मला तुझी प्राप्ती करून द्यायची तू देणार आहेस. तू चिंता कर माझी, बाकीची कोणी चिंता करत नाही. पाठीपोटी नाही कोणी निर्वी सज्जन संता. मला पाठच्या पोट सोडलं मी संताला घेतले माझ्यासोबत मी त्याला मिरवते. मी संताची आहे. लाडकीने कमी संताची हो, लाडकीने कमी संताची, माझ्यावर कृपा बहुतांची, माझ्यावर कृपा बहुतांची, लाडकीने कमी संताची हो, लाडकीने कमी संताची. राधा मी बारीत होते. कुठं? आळंदीमध्ये माऊलींचा सोहळा होता, समाधी सोहळा. आणि लाखो लोक असेच. आणि कधी गेले नाही, पहिल्यांदा गेलो. काय धिंगाणा झाला, मरता मरता वाचलो आम्ही. आम्हाला जागा नाही, बुकिंग केलं नाही. त्या लोकांनी पैसे घेतले 2000, एक संध्याकाळ थांबायचे आणि संडास बाथरूम समोर गच्ची झोपायला दिली. रात्री गेलो 1 वाजता, थांबा म्हणजे जाऊन तिथं संडास बाथरूम, एवढी गच्ची पडली. आता काय कळलं ना, ज्याची कृपा मोठं कृपा, गुरु कृपा. एक कृपा झाल्यावर सगळे येतात. हा, एक कृपा झाली सगळे येतात. मग मला कृपा केली माझ्या गुरुना, मग मी त्यांचीच आहे, या भूताची नाही. एक कृपा झाली सगळी कृपा आहे. हा, मग मी त्यांची आहे. आणि त्यांना सगळं दिलं, रस्ता दाखवून दिला मोक्षाचा, आणि मोक्षाचं दान दिलं हृदयात, आणि त्या ज्ञान काढलं. काय धन्य आयुष्य झालं. आणि लोकांना ज्ञान आवडत नाही दादा, माहितच नसतं ते. आणि कशाला ज्ञान आणि कशाला मोक्ष? तुला लायक तरी का मोक्ष म्हणायची तुझी? आम्हाला लोक नाव ठेवतात ना, तुझा मोक्ष आम्हाला लागत नाही. तुला विचारलं कोणी माकडे? मला बोलता समोर येऊन तुझा मोक्ष लागत नाही बरं का छाया. हा, एवढा कसं दलिंदर झालं मला तू. वेदाने मोक्षाची स्थिती प्रगट केली, वेदाने ज्ञानश्री तयार केली, वेदामध्ये भगवंताची प्रतीती जीवाला आली. मग तू म्हणतो मोक्ष नको, छाया तुझा. माझा मोक्ष का? वेदाचा मोक्ष. तुला अक्कल तरी का रे छाया तुझा म्हणायचा? मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे काय बाबा? त्याच्या मला सांगा. म्हणजे ईश्वर मोक्ष म्हणजे काय तू सांग. ते नाही. हा बाबा, तैसे काळातिक्रमे जे वाळे, जे तैसे काळातिक्रमे जे वाळे, ते भूत शाखा जेत गळे, ते कोडीवरी उमाळे उठती अनेक, परी एक केदवा गेली, साधा शाखा कोडी केदवा झाली, हे नेनेवे जेवी उमलली आषाढ भ्रमे. आषाढ महिन्यामध्ये चालू आषाढ महिन्याचा आपला किती डग येतात, किती जातात मोजतो का आपण? तसं ह्या संसार वृक्षाच्या किती फांद्या पडल्या आणि किती फांद्यावर किती आल्या जगातल्या मोजता येते. तसे जीवरूपी फांदी किती पडल्या आणि त्या फांदीच्या ठिकाणी किती असंख्य फांद्या आल्या हे कळत नाही. असा संसार वृक्ष आहे असं भगवंत अर्जुनाशी बोलतात. आता उद्या उद्या म्हणजे पाठात श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु रघुनाथ महाराज की जय, सब साधु संतन की जय, भजनं बली की जय, सद्गुरुनाथ